दर्शन झाल्यानंतर देवाला पाठीमागे वळून पाहायचं नाही, कारण आपण इथे शनी सोडायला इथे घेऊन आलो. यावर्षी ज्यांचा इथे यायचा पहिला टाईम असेल ते पूर्ण पूजा करा. पूर्ण 250 रुपयाचं आहे. यावर्षी ज्यांचा दुसरा टाईम आहे असं 150 रुपयाचं आहे. ज्यांची मकर कुंभ तुळा मीन रास असेल त्यांनी सोडून द्या, ज्यांची नसेल ते घरी घेऊन ज्याला चढवायचं ते नाव सांग. म्हणजे यातलं काहीच न्यायचं नाही घरी. मकर कुंभ तुळा मीन रास बहुतेक माझी कर्क आहे. कर्कवाल्यांनी घेऊन जाऊ शकता. नाव सांगा बरं. प्रिय प्रसन्न आत्मा डपेडा दोष आर्तमिशिनी नीला अंजन समावासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संबोधम सन्नमामि शनिश्वर. सूर्यनमस्कार. नाव सांगा. भूषण सिंहरास नीलांजन समावासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संबोधम सन्नमामि शनिश्वर. म्हणा ओम सूर्यपुत्र दीर्घदेही विशालाक्ष शिवप्रिय प्रसन्नात्मा ईडा ईडा दोष अर्तुमे शनी. त्या मंदिरामध्ये पहिले त्रिशूळी उजव्या साईडला त्यांनी काय करायचं, काळं वस्त्र आणि रुईच्या पानात हार त्रिशूळावर व्हायचा. त्याच्यानंतर पायऱ्या चढून गेले, 3 पायरी आहे. ते 3 पायऱ्यानंतर नारळाचं लागतं. ज्याचा नारळ त्याने आपल्या माथ्याला लावायचा, असा 3 वेळेस फिरवायचा. आपण कसा घरी फिरवतो तसा. आणि फिरवल्यानंतर हा नारळ तिथं दान करा. तुमचा उतारा पण ते दोष काढलेला असतो, तो नारळ इथं होमात जातो. त्याच्यानंतर पुढे गेले एकदम आतमध्ये तो होमकुंडात अगरबत्ती जाळायची. हे होमकुंडात अगरबत्ती या डाव्या साईडला होमकुंड आहे. त्यानंतर पुढे गेले हा तेलकुंड आहे. हा समोर असा सेम तेलकुंडात आहे ना, तेल लोखंड आणि हा तेल, या 3 वस्तू देवाला दान करायच्या. दान केलेलं तेल थोडं आपल्याला डोक्याला लावायचं, म्हणजे तेल टाकल्यानंतर. आणि धागा जो आहे सगळ्यांनी तो धागा तेलात थोडा भिजवायचा. भिजवल्यानंतर मागं घेऊन यायचा. आणि ज्याला पाहिजे त्यांनी अंगठी ही बोटात घालायला घेऊन या. नसन पाहिजे शनी महाराजांना अर्पण करतात. ज्याला पाहिजे त्यांनी जाणार, ज्याला नसन पाहिजे त्यांनी सोडून द्या. त्यानंतर शनी महाराजांच्या चौथऱ्या समोर जातात. तर चौथरा आज बंद आहे शनी पालट असल्यामुळे. आज शनिदेव स्वतःच्या राशीत स्वतः वक्री 15 नोव्हेंबर पर्यंत तो वक्री अवस्थेमध्ये मकर राशी, कुंभ राशी आणि मीन राशी या 3 राशींना आहे. तर मकर राशी, कुंभ राशी आणि मीन राशींनी कुणीचा असेल तर सांगतो तुम्हाला, त्यांनी कोणाला उसने पैसे द्यायचे नाही, कोणाच्या भांडणात भाग घ्यायचा नाही, कोणालाही त्रास करायचं नाही. हाय ते काम तसंच ठेवायचं, कामात बदल करू नका. कारण वक्री अवस्थेमध्ये शनिदेवांचा त्रास जास्त असतो स्वतःच्याच राशीमध्ये. शनीला स्वतःची राशी कुंभ राशी, त्यामुळे ते स्वतःच्याच राशीत स्वतः वक्री. त्यामुळे शनिदेवांना 7.5 कुंभ राशीला पण 7.5 मकर राशीला पण मीन राशीला पण, सूर्यदेवांना सुद्धा आहे आणि महादेवांना सुद्धा आहे. त्यामुळं 7.5 जी सोडलेली ती परत आणायची नाही. आणि शनिदेवांचं दर्शन करताना समोरून करायचं नाही, कोणी एका बाजूने तिरकवून दर्शन करायचं. दर्शन झालं कोणी मागं वळून पाहायचं नाही. एकदा गाभाऱ्यात तुम्ही किती वेळ थांबा, पण गाभारा सोडला का मागं वळून पाहायचं नाही. तुम्ही केलेल्या चुकांची, नकळत घडलेल्या काही चुकांची ती माफी मागायची असली तर असं कान पकडून तुम्ही माफी मागू शकता. म्हणजे मागायची. आणि तुमच्या काय मनाची इच्छा मनोकामना असेल ते पूर्ण होतात. ते काय मागायचे असेल तर मागून घ्या. पण शनिदेवांना असं समोरून दर्शन करू नका. हे उभे तर असं दर्शन करा. आणि दर्शन करताना असं लावून दर्शन करा. कारण अशी जी पूजा करतो आपण ती अहंकाराची पूजा असते. त्यामुळे दर्शन करताना आहे ना, सरळ असं दर्शन करायचं. दर्शन झालं का गाभाऱ्यात तुम्ही 1 तास जरी थांबले तरी चालतं, पण गाभारा सोडला का परत रिटर्न जात नाही गाभाऱ्यात. आणि ह्या वस्तूंना ज्याला पाहिजे त्यांनी ह्या वस्तू शनी चरणांना लावायच्या, नाही तर शनी महाराजांना दाखवायच्या, मागं आणायच्या. ह्या वस्तू तुमच्या घरी घेऊन जायच्या. आणि ज्याला मकर कुंभ मीन राशी असेल तर त्यांनी ह्या शनिचरणी दान केल्या तरी चालतात. फक्त मकर कुंभ राशीला आणल्या तर चालेल, फक्त त्याला तेलात भिजवून घ्या, कारण ते सिद्ध होतात. ताट घ्या आणि ताट हे नसतं. एका राशीच्या लोकांनी 7.5 असलं ते दान करतात. आणि ज्याला 7.5 नसते तुम्ही वस्तू घेऊन येतात पूजा. चुकीने जर त्यांनी पण दान केलं तर नाही तर आपली राशी आपल्याला माहिती आहे ना. नाही विचारतो चुकीने. आता कसं, आता माझं रुचिक आहे ना, आजपर्यंत कन्या आहे, असं कधी कन्फ्युजन झालं. चालेल ना, काय अडचण नाही. पण मकर कुंभ मीन राशीवाले कसं
ए हे आपण ते हे ना त्रिशूळ कुठं अर्पण करायचं तेल ते काढू. मित्रांनो चाललो आपण मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. भूषणे सोबत स्वरूप आहे बाकी सगळे. तर बघू दर्शन घेऊ आपण. चला. मिक्स करून भाऊ सरकले जरा. मिक्स करू नका म्हणले ते लक्ष ठेवा. हां सॉरी. संदीप 2 hours later. लास्ट बॉल. हार्दिक पांड्या जिंकले.